नाही काय बोलणार, लाडली बहिणा या जो योजना सरकारने काढलेली आहे त्यामध्ये महिलांची फार लूट होत आहे, काय म्हणतो? एकतर शासनाने जी योजना काढलेली आहे त्याच्यासाठी कागदपत्रांच्या बऱ्याचशा अटी लावण्यात आलेल्या आहेत. माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की सरसकट ज्यांचं नाव रेशन कार्डवरती आहे अशा प्रत्येक महिलेला तुम्ही ह्या योजनेचा लाभ मिळवून द्यायला हवा. त्यांना नाहक लाईनमध्ये उभं राहून कागदपत्रांची पूर्तता करा, त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कार्यालयांच्या चक्रा मारण्यासाठी त्यांना हे करणं करतात. त्यांना सोयीस्कररित्या त्यांना हा लाभ कसा मिळेल हा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न झाला पाहिजे आणि सरसकट सगळ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. माझी सरकारला या बाबतीत हेही म्हणणं आहे की तुम्ही 1500 रुपये आज माझ्या माता भगिनींना दिलेले आहेत, पण हाच पैसा जी माझी माता भगिनी दिवसाला 100 रुपये 500 रुपये खर्च करते त्या 100 आणि 500 रुपयावरती जो 18% GST आपण आकारला जातो तोही माफ करावा. कारण शेवटी 500 रुपयाला जर 18% GST तुम्ही आकारला तर तीच रक्कम महिन्याभरामध्ये किती होते आणि त्या म्हणजे या 1500 रुपयांपेक्षा पण ती रक्कम जास्त होते GSTची 18%ची. तर माझ्याच माता भगिनींच्या खिशातनं काढलेली रक्कम अशी फिरवून फक्त माझ्या माता भगिनींना कमी याच्यामध्ये देणं आणि परत त्यांच्यावरती उपकार दाखवण्याची भाषा आज सरकारच्या माध्यमातून दिसते. पण तरी माझ्या माता भगिनींना लाभ देताना सोपा आणि चांगल्या रीतीने तो मिळावा लाभ हीच आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.